साप येत असतो का हराबुट मध्ये? मग हा कसा येईल? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन ब्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा. तर तुमच्या भावाच्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तुमची वहिनी पण आहे इकडे स्वागत करायला. नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये आजचा डेली रुटीन तुम्हाला सांगणार आहे. डेली म्हणजे आता दुपार झाली आहे, माझा टाइम असाच असतो. हे बघा दिसतात तुम्हाला, 1:30 वाजलेला आहे. 1:30 का वाजला कारण सकाळी दुकानावरती जायचं होतं. मी मला भरपूर दिवस झाले आपली रील्स आणि शॉर्ट्स वगैरे शूट झालेल्या नव्हत्या, भरपूर झाले, काही व्हिडिओमध्ये येत नव्हतं. तर त्यामुळे म्हणलं चला आज थोडेफार शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे शूट करून घेऊया. केसाचा अवतार जाऊ द्या, हे असं झालं काय करावं. हायलाइट वगैरे आधीचे केसाचे जे स्टायलिंग प्रोडक्ट वगैरे वाटलेले हायलाइट वगैरेचे, त्याच्यामुळे जरा केसाचा प्रॉब्लेम झाला. चला तो ठीक होत आहे आता थोडं थोडं. आणि इकडे आपली शिवानी, ही साडी कशी वाटते? हे बघा साडी कशी वाटते. मला अशी साडी घालता येत नाही. कशी वाटते बघा. बाहेर ज्या घंटीचा आवाज येत आहे तर ती गाय आहे. तर त्या गायीचाच मला काहीतरी करायला लागेल असं वाटतंय. म्हणजेच थोडं बाहेर हे करावं लागेल असं वाटायला लागलंय मला. हे बघा कशी दिसते साडी सांगा. हे बघा, ही साडी कोणाची आहे? कोणाची असेल कमेंट मध्ये सांगा बरं. साडी ही साडी आम्ही मागून आणली, मागून म्हणजेच आली आमच्याकडे. असा काही विषय आहे, तुम्हाला पुढे कळलंच. आणि कशी दिसते ते कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण मला साडी ही अशा साड्या घालता येत नाहीत व्यवस्थित, म्हणजे पदर वगैरे काय. ते गळ्यातलं तुला लय बारीक दिसतंय, मला वाटतं आपण चेंज करायला पाहिजे. नकली घालणं नकोच मला वाटतंय. तिच्याकडे आहे पण ती वापरत नाही मित्रांनो, कारण कसं माहिती का आता सध्या बाहेर पण जास्त नाही आवडत. ते नॉर्मल थोडंच हे करते ती, कारण सोन्याचं वगैरे पण आहे तिच्याकडे. एक दोन आहेत, एक दोन मला एवढे आयडिया नाही. हा तर चला आपण आता थोड्या वेळाने भेटू तुम्हाला. आजचा पूर्ण डेलीचा रुटीन. आणि तुम्हाला सांगतो आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे माझा. नाश्ता वगैरे केला मी, मस्त खिचडी खाल्ली सकाळ नाश्त्याला. त्याच्या आधी चहा टोस्ट खाल्ला. आणि त्यानंतर आता मी पुढे म्हणलं चला जर शॉर्ट्स व्हिडिओ शूट करूया. आणि मग तुम्हाला पुढे मम्मी पप्पा गेलेले आज तुम्हाला सांगतो मम्मीने भरपूर दिवस सुट्टी मारलेली पप्पासोबत. मम्मीचं कसं माहिती आहे तुम्हाला सांगतो मी, जिकडे पप्पा जातील तिकडे मम्मी जाणार असा विषय आहे. त्यामुळे तुम्ही असं मला म्हणू नका की तू एकटा घरी काय करतो, त्यांना शॉपला पाठवून. त्यामुळं ते काही विषयच होत नाही. आणि आपला थोडा तुम्हाला तर माहिती आहे काल काय विषय झाला होता गाडीचा, तो पण तुम्हाला माहीतच पडेल नवीन वर्षामध्ये काय काय नाही. तोपर्यंत तुम्ही वॉच करा ना, सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला आणि सपोर्ट राहू द्या. चला डिंग. कुठं बाय बाय? कुठं चालली बाय बाय? तुम्हाला कुठं जायचंय? साडी बिडी घालून कुठं? बाहेर काय साडी? नको बाबा, नको बाबा. तुम्ही असंच. आणि हे बघा ही टोपी मस्त हळदीतली टोपी आहे, तुम्हाला दिसत असेल. कशी वाटते सांगा बरं. याच्यावरतीच मी 2-3 व्हिडिओ काढले, तुम्हाला सांगा मला आवडले. मी पण एक काढलाय. कसं वाटतं नक्की सांगा तुम्हाला. हिने काढल्या तर तुम्हाला बघितलं असेल आतापर्यंत मला वाटतंय, कारण आपले संध्याकाळचे रोजचे व्हिडिओ येतात. आणि थोडंसं पोट जरासं बाहेर दिसतंय माझं, हे बघू शकता. 3रा महिना चालू आहे असं वाटतंय मला. आता मी परत आलेलो आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो, आमचे व्हिडिओ वगैरे शूट करून झाले. त्यानंतर दुपारीचं जेवण झालंय. आणि तुम्हाला काय सांगू मी आता, आमच्या दिनचर्या ब्लॉगमध्ये असं काही विशेष चालू आहे की ते मला पण समजत नाही की काय चालू आहे. मी आता घरी आलेलो होतो, म्हणजे घरीच आहे. तर घरी आल्यानंतर म्हणलं चल, शिवानी मला म्हणली की मला काहीतरी बाहेरचं खायची इच्छा व्हायला लागली. म्हणून मी इथं वाट बघत बसलोय. गेल्या 1 तासापासून मी मित्रांनो इथं वाट बघतोय. आणि हे कसं असते मला ते समजत नाही. तुम्हाला सांगतो कधी फटाफट मेकअप करायचं शिकणार काय माहिती. हे बघा मॅडमचा मेकअप चालू आहे अजून. 1 तासापासून मी इथं बसलो. 1 तासापासून 4 वाजल्यापासून वाट बघतोय की बाहेर जायचं आहे ना बाबा, तर काय करावं काही नाही करावं. त्यामुळं बसलो, म्हणलं विचार करतोय आता आवरल तवा आवरल. लईच अवघड काम आहे. सगळ्या पुरुषांना हे झेलावंच लागतंय. म्हणजेच झेलावं म्हणजे थांबावं लागतं, असा वेळ काढून टाइमपास करावं लागतं. चला आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आणि ते कार्यक्रमाला नाही जायचा विषय तो पण तुम्हाला पुढं सांगतो. मम्मी सांगेल काय झालं काय नाही झालं. तर थोडे इश्यूज चालू आहेत पर्सनल आमचे, ते मी काही व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही.
आमचे म्हणजे त्याचे माझे नाही चालू, पण माझे वैयक्तिक काहीतरी इश्यू चालू आहेत, त्यामुळे मी कुठंच जात नाही आहे सध्या. आणि शिवानीला पण आम्हाला जायची इच्छा होती खरं तर, पण जरा पर्सनल प्रॉब्लेम सुरू होते, ते मी तुम्हाला पुढं सांगेल. तोपर्यंत सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये तुम्हाला माहितीच पडेल का नाही गेलो ते पण सांगतो, आणि बाकीचे विषय तुम्हाला माहीत पडेल. आपला ब्लॉग काही एवढा विशेष आहे नाही, ते तुमच्या लेवलला तुम्ही घ्या. कसं वाटतं कसं नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता भेटतो तुम्हाला मी. इथून जाऊ आम्ही दुकानावर. मी आता शिवानीला घेऊन चाललो माझ्यासोबत, कारण शिवानी बोलली मला काहीतरी बाहेरचं खायची इच्छा होती. बघू आपण मोस्टली काय खायचं आहे तर ती चॉईस करू. काय खायचं तुला? भेळ खायची इच्छा झाली मिळाला. आपण घेऊन जाऊ. आणि इकडं मम्मी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये जॉईन करेल, म्हणजे पुढे मम्मी पण जॉईन होईल. तुम्हाला सांगाल काय नाही. चला थोड्या वेळात तुम्हाला भेटतो आता. म्हणजेच डायरेक्ट आता गाडी वगैरे चालवताना शूट तर नाही करू शकत, कारण मोबाईलमध्ये मी शूट करतो आहे. तर डायरेक्ट तुम्हाला तिथे स्पॉटवर जाऊन भेटतो. मित्रांनो आता दुकानामध्ये आलेलो आहे. मम्मी एवढी बसली. मम्मी हे बघा मागं मम्मी बसले तुम्हाला दिसत आहे. इकडे शिवानी पण आहे. बिचारी शिवानीला भेळ खायची होती म्हणून इकडे आणलं, पण नंतर ती काय म्हणली माहिती आहे का मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी. ती म्हणली आपण एकटे जाणार खायला, मग आपल्या घरात घेणार का कोणी? म्हणजे तिचं म्हणणं होतं की मम्मीला पण सोबत घेऊन चला, जाऊ आपण एकट्याने जायचं खायला. मग आता मम्मीला पण घेऊ म्हणलं सोबत, पुढे जॉईंट करू संगत, म्हणजे सगळे सोबतच खातील असा विषय होता शिवानीचा. ओके, तर आता हा बोल ना, मग हा म्हण ना. हा मग असं हा बोल ना डायरेक्ट गोष्टीमध्ये, म्हणजे प्रेशर टाकल्यासारखं नको करू ना. मी तुला बोलायला सांगतो म्हणून तुला बोलायचं, असं बोल डायरेक्ट व्हिडिओमध्ये. हा ठीक आहे आपण असं करू तसं करू. चल हा काय तू काय बोललो? मी बोललो चल आपण दोघं जाऊ. असं का म्हणलो मी? असं म्हणलो मी? म्हणलो का? मला वाटलं तू असं म्हणाली की चल आपण दोघं जाऊ. असं बोललो का मी? तर हे बघा मम्मी माझं हळूच हसायला लागली. ते बघा स्मित हसते, तुम्हाला ऐकायला असं. आणि इकडे पप्पा बसलेले. हे बघा काम ओके झाले. हे सगळंच काम सकाळपासून आवर चालू होती. मी तर आज आलोच नव्हतो. आज मम्मी आणि सारख्या तुम्हाला सांगतो कमेंट वगैरे, म्हणजे कमेंट येतात सारख्या लगातार कमेंट चालू आहे की तुम्ही कार्यक्रमाला का नाही गेले बाबा. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझा आवाज येतोय क्लिअर की नाही माहित नाही मला, कारण बाहेरले टाटा टुटू वाजायला लागले. हे बघा रस्त्यावरती आहे, दिसतोय तुम्हाला मी. हे बघा थोडं ब्लर दिसत असेल, एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. हे बघा दिसतोय का? हे आपली गाडी बसलेली समोर, आणि आता ही इकडं. तर विषय काय झाला माहिती का? सांग मग मी आता मी सांगतो, जाऊ द्या. तर विषय काय झाला माहिती का मित्रांनो? विषय अशा पद्धतीचा झाला. आता तुम्हाला दिसतोय ना, मी कॅमेऱ्यात दिसतं का? विषय काय झाला माहिती का की आम्हाला जायचं होतं कार्यक्रमाला, पण थोडे पर्सनल प्रॉब्लेम सुरू आहेत आणि काही गोष्टी ऑनलाईन टाकायच्या नाही आहेत. बघू, जर विषय वाटला नंतर बघू आपण पुढे काय असेल तर. कस्टमर लोक येतात सारखेच. हराबूटवाला परेशान करतोय. 2 मिनिट थांबा आलोच. हे बघा खुश का? हा हे केवढं मोठं दिलं बघा. देखते हो हराबूट खाने आ जाओ दोस्तों, आपको हम खिलाएंगे हराबूट. हम खाएंगे हराबूट. कैसे लगते हैं बूट? सकाळपासून 3दा खायचं होते. दुकान में कचरा मत करो दीदी, ही दुकान में कचरा मत करो. काय दीदी? सॉरी गलती से निकल गया. नाही रे, आपल्या सब युट्यूबर फॅमिलींची दीदी म्हणलं मी. असं मला असं म्हणायचं कळलं का? बघा आवडणाऱ्या वस्तू बरोबर खाते ती. तिला भेळ खायची होती मेन म्हणजे मॅटर, म्हणून तिला बाहेर आणलं. पण तुम्ही तिला इकडेच आपण अडकून टाकलं भेळ. हा तर ते विषय काय आहे तुम्हाला सांगतो मी मित्रांनो. मला विषय बोलायचा होता, त्या विषयासाठी मी तुम्हाला कॅमेरा ऑन केला. माझ्या काही लक्षात राहील. थांबा एक मिनिट. माझ्या हातात ते ना
हा कार्यक्रमाला जायचा नाही विषय तुम्हाला सांगतो. पर्सनल प्रॉब्लेम चालू आहे जरासे ते आता कुठेतरी निस्तरायला लागलेत. म्हणजे 2-3 दिवसामध्ये भरपूर चालू होते काहीतरी विषय. ते काही मी ऑनलाईन सांगू शकत नाही. पण हाय चर्चा करू आपण त्याच्याबद्दल नंतर कधीतरी. त्या कारणास्तव मला कार्यक्रमाला जाणं नाही जमलं. कालपासून थोडा फ्री माइंड. तुम्हाला पण माहिती आहे 2 दिवस व्हिडिओ नाही आला. त्या दिवशी पण आणि त्याच्या आदल्या दिवशी पण 2 दिवस व्हिडिओ टाकला नाही. त्याचं काहीतरी कारण होतं. काहीतरी प्रॉब्लेम चालू होते त्यामुळे मी व्हिडिओ टाकले नाही. आहेत काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम चालू असतात. त्याचं जरा टेन्शन होतं म्हणून इकडे जाणं झालं नाही. बघू आपण डायरेक्ट नेक्स्ट टाइम. हा त्याला भेटायला काय कधी नाहीच नाहीये. असंच नाही डायरेक्ट कधी बी जातो मी भेटायला असा विषय नाही. त्याला पण माहिती आहे. त्याचं जाणं येण्यासारखं दाराकडून चालू असतं त्यामुळं कधी बी येता जाता भेटत असतो. काहीच विषय नाही. आमचं काहीच असं झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही पण असं गैरसमज वगैरे काही आणू नका मनात. हे बोलणं समजलं असेल तर परत सांगतो मी की असा काही विषय झालेला नाही आहे की बाबा तुम्ही म्हणतात बोलत नाही का असं वगैरे हे ते. तसं काहीच नाही आहे. माझा पर्सनल प्रॉब्लेम सुरू होता घरामध्ये जास्त. त्यामुळे माझं कार्यक्रमाला जाणं झालं नाही म्हणून मी कार्यक्रमाला गेलो नाही. नेक्स्ट टाइम आम्ही डायरेक्ट बेबीला भेटायला जाऊ. आहे का नाही. काहीच विषय नाही. जायचं ना. हा डायरेक्ट आम्ही बेबीलाच भेटायला जाऊ कार्यक्रमापेक्षा. कारण आता 2 दिवस तुम्हाला पण माझी व्हिडिओ टाकला होता. विषय चालू होते काहीतरी पर्सनल. ते काही ऑनलाईन तुम्हाला सांगू इच्छित नाही आहे. म्हणजे बघू विचार करू त्या गोष्टीवरती. चला आता शिवानीचा बघूया काय इच्छा होती ती पूर्ण करू आपण. काय भरोसा आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता 2 मिनिटापूर्वी शिवानीवर प्रँक झालेला आहे. चांगला असा प्रँक झालेला आहे. मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकतो त्या गोष्टीवरती. शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. पुढे बघा वाटल्यास ती ह्याच्यात पण ऍड करतो. बघा कसं आहे काही नाही. साप येत असतो का हराबूट मध्ये मग. हा कसं येईल. पाणी टाकतो विचार मग इथंच उभा आहे. अजून हराबूट वाला आहे बघ. इथंच उभा आहे. हे तुम्हाला दिसतंय का मित्रांनो. मला सांगा बरं. बघा समोर गाडी दिसती. इथंच उभा आहे त्या हराबूट वाला. लगेच त्यात साप निघाला. मग मी कसं खा आता हराबूट खा. मित्रांनो तुम्ही पण हराबूट खा. हे तुमच्यासाठी स्पेशल माझ्या DSK फॅमिलीसाठी एवढा हराबूट. एवढा कशाला एवढा देतो तुम्हाला सगळ्याला. एवढा चलो मिलता है थोड़ी देर में. तब तक के लिए सब्सक्राइब करें चैनल को. लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा. बोल बोल लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा. आयडिया समजून सांगा. समजून काय सांगायचं. समजून काय सांगायचं. समजून काय सांगायचं. ठीक आहे चला भेटू आपण थोड्या वेळात. आता घरी आलो मी. तुम्हाला सांगतो सीधा क्लिअरली गोष्ट. आम्ही गेलतो खायला आणि खायला गेलो आणि तिथे सगळं संपलेलं होतं. आणि आता वाजलेत बघा किती. फक्त 7:30 वाजलेत आणि 7:30 वाजता बिचारीला भेळ भेटली नाही. एवढं भारी आमचं इथं एरिया आहे आमचा. एवढं भारी तुम्हाला सांगतो. असं काम होतं. थंडीमुळे लोक दुकानं बंद करून सगळे घरी चादर विदर घेऊन खूप झोपलेले आहेत. 7 वाजताच झोपलेत मला असं वाटतंय. त्यामुळे एवढ्या लवकर सगळी दुकानं बंद झालेली. तुला काय वाटतं. झाले बंद आता सगळे दुकान. तुला काय वाटतं मग. बंद झाल्यावर काय करणार. बंद झालं आता काहीतरी दुसरीकडून सोय लावतो. तोपर्यंत सबस्क्राईब करा. खायची आता तिला खायचंच म्हणल्यावर आता कुठून तरी जुगाड लावतो काहीतरी. आहे का नाही. चल तर मित्रांनो आता मी परत घरी आलो. तिची सोय लावली. तिला खायला आणून दिलं काहीतरी आणि मग आता खाऊ आम्ही. आणलंय समजा मी काहीतरी. तर काहीतरी आहे आता काहीतरीच येते. तर तुमचे सगळे डाऊट्स वगैरे क्लिअर झाले असेल मला असं वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ एवढाच होता. अजून बाहेरचे वगैरे भरपूर व्हिडिओ येणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा. म्हणजेच आपली फॅमिली पण वाढत राहील. सगळ्या गोष्टी होत राहतील. आहे का नाही.
तो कसं वाटलं कसं नाही तुमच्या लेवलला तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. आणि आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट, टेक केअर. आता तुम्हाला वाटत असेल जेवण, तर जेवणाचाच विषय चालू आहे. बाहेरनं घेऊन आलो मी, खातो आणि झोपतो. तुम्ही पण जेवा, मस्त राहा, स्वस्त राहा. थंडीचं एकदम पॅकआउट वगैरे राहा, जसं मी राहतो आहे बघा. जॅकेट वगैरे पूर्ण पॅकआउट चालू आहे, टोपी, सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली सेट आहेत, आहे का. तर भेटू आपण उद्या. गुड नाइट, टेक केयर, बाय बाय. जय शिवराय, जय महाराष्ट्र. चलो मिलते हैं कल के वीडियो में. भरपूर एंजॉय करेंगे अपन, नवीन नवीन कुछ लेके आएंगे और नवीन नवीन दिखाएंगे. ओके चलो. परत काय तुम्हाला सांगतो मी, काहीतरी तुम्हाला दाखवू इच्छितो. तो शिवानी ने कुछ बनाया है आज, आप देख सकते हो. शिवानी ने नवीन कुछ शोध लगाया है. ये क्या बना रहे हो आप? मैदे की रोटी. मैदे की रोटी ऐसी नहीं की जाती. फिर अरे बाबा, हे बघा त्याला हे करतात हो, काय तेल नाही लागत. त्याला काय म्हणतात माहिती का, तेल नसते लावीत, त्याला बिन तेलाचे असतात आणि त्याला ना भाजतात त्याला. पहिली पण गोष्ट आपल्याकडे ऑप्शन नाही ना. ऑप्शन नाहीये, तर हे तव्यावर कार्यक्रम चालू आहे. बस काही नाही, हेच दाखवायसाठीच परत आलो होतो. हा ओके, हेच दाखवायसाठी परत आलतो. चला भेटू आपण उद्या. कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा मला. हां कशी झाली कशी नाही कळवा. एकदम व्हाईट आहे. मैद्याच्या चपात्या केल्या पोरींनी, वा 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 वा, छान. चला.